नमस्कार, मी अतुल जाधव. महाराष्ट्र 24 न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे. आज आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 3मध्ये इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. परिचारकाने काय कामं केलीत का वार्डात तुमच्या? अहो, परिचारक मालक म्हणजे हा देवासारखा माणूस आहे. प्रशांत मालकाने त्यांना 2 तिकिटे देऊन त्यांना नगराध्यक्ष एक पद भोसल्यानं दिला असताना तर भोसले यांना दिला असताना निवडून आलेत. परंतु हे गंगीकर कंपनी गेले 8-10 वर्षाखाली रस्ते हे ते अनेक मंजूर झालेत. अनेक रस्त्यासाठी परिचारक यांनी निधी दिला आणि त्यांनी काम करून घेतले. परंतु मालकाच्या विरोधात सतत राहते. परिचारक यांना खवडू करायचे, त्यांच्यावर वेगळं करायचे. त्यामुळं रस्त्याची भूमिपूजन करताना परिचारक मालकांना कधीही त्यांनी आणली नाहीत. पूजा दुसऱ्या विरोधी पार्टीला आणायचं आणि त्यांच्या हातनं उद्घाटन करायचे. रस्ते सिमेंटचे त्यांच्या भगवती मंदिरासमोर झाले, तिथंसुद्धा परिचारक मालकांना त्यांच्या हस्ते नुसतं उद्घाटन झालं. पण स्लॅब कॉन्क्रीट करताना तिसरेच माणूस यायचे विरोधक. त्यांनी प्रणिता भालके म्हणते की कुठल्याच वार्डाचा विकासच केला नाही परिचारकांनी. कसं बरोबर मागचं त्यांचं ती बायोडाटा आहे ना, त्यांनी तुमचा नगरसेवक जे गंगीकर उभारलं ना, त्यांनी सांगितलं 84 लाख 80 लाखाचं काम आम्ही केलं मालकातर्फे. आम्ही असं केलं झाडं वृक्ष, मग ते मालकातर्फेच झालेले आहेत. तसंच अजून काय इथं मित्रमंडळी आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या वार्डात काय विकास झाला आहे का, त्यांना कोण पाहिजे नगराध्यक्ष. नमस्कार. नमस्कार. काय कुणाची हवा आहे सध्या? सध्याला परिचारक मालकांच्या हवा आहे. बर, काय कामं झालीत का? कामं झालेले आहेत, मालकांमार्फत भरपूर कामं झालेले आहेत. आणि नगरमध्ये कॉन्क्रीटकरण झालेलं आहे. कोणाचे नळाचं काम असू द्या, कुठलं लाईटिंगचं असू द्या, संदर्भात सगळी कामं झालेली आहेत. बर, काय समोरचे उमेदवार म्हणतात काय विकासच केला नाही? त्यांचं काय ऐकायचं, पण आमच्या वार्डात भरपूर विकास केला आहे ना. यावर्षी परिवर्तन 100% होणार म्हणजे की परिचारकाने तुमच्या वार्डात काम केलंय? केलंय. बर, तरी पण धुळीचं साम्राज्य आहे, असं आहे तसं आहे म्हणून उठवतात. धुळीचं साम्राज्य आहे, पण चालू आहे, त्याचा पण प्रयत्न चालू आहेत. करतात प्रत्येक कामाला हळूहळू सगळी कामं चालू आहेत. कोण उधळेल गुलाल नगराध्यक्ष पदाचा? नगराध्यक्ष पदाचा आपले शिरसट. श्यामलताई शिरसट. हा. तसंच अजून आहेत आपल्याकडे काका. नमस्कार काका. नमस्कार. काय म्हणताय, इलेक्शन लागले, निभार चालू आहे दुरळा? श्यामल शिरसट लागल शीट. श्यामलताई शिरसट. शिरसट हो. का हो श्यामलताई शिरसट सगळी म्हण लागली ती काय? काय नाही, त्यांचं कामाचं विकास काम त्यांचं चांगलं आहे. बोलवलं की एका फोनवर बोलवले तर काम करायला येतात, लगेच पळतात त्याने. बर. हा. अजून काय तुमच्या गल्लीतली कामं वगैरे झाली का? हो झालेले आहे. समोरचा उमेदवार म्हणतोय की ह्यांनी 40 वर्ष यांच्याकडे सत्ता आहे, ह्यांनी काहीच केलं नाही. आता नानाकडे तुम्हाला सांगतो 10 वर्ष त्यांच्याकडे होते. बर. काय त्यांच्या टायमाला काय विकास झाले? बर. त्यांनी आमदार असताना त्या टायमाला काय विकास केले त्यांनी? बर. ज्या टायमाला जनताने त्यांना अपक्ष असताना निवडून दिलेत, बर. त्या टायमाला पण काय कामच झालं नाहीत. बर. नंतर ज्या टायमाला काँग्रेसच्या जागेवर याच्यावर चिन्हावर निवडून आले, त्या टायमाला पण काय झालं नाही. तिसऱ्यांदा निवडून आलेत, काय तिसऱ्यांदा हॅट्रिक झाले, पण त्या टायमाला काय नानाचं हे काय म्हणजे हे झाले काम काय झालेच नाही ना. विकास काय झाले तुमच्या आमदार असताना? काय केले त्यांनी? विकास काय केले? एवढंच की जास्तीत जास्त त्यांनी निधीत न काय बस स्टॉप ही तेवढंच निधीत न तेवढंच कार्य केलेले आहेत त्यांनी. आता इथं कधी आलेत का इलेक्शन लागायच्या आधी भालके इकडे फिरकले पण नाहीत. इलेक्शन भालके इकडे फिरकलेच नाहीत? नाही इकडे अजिबात फिरकले पण नाहीत. या वार्डात तर फिरकले पण नाहीत. ते म्हणतायत आम्ही आता आमच्याकडे सत्ता द्या, आम्ही असं करू तसं करू हे करू. आमदार असताना त्यांनी काय केलं नाही, तर आता काय सत्ता द्यायची त्यांच्याकडं? बरं. हा, पूर्ण त्यांच्याकडे सगळं पंढरपूर सगळं दिलतं ना, ताब्यात दिलतं ना. बरं. त्या टायमाला काय केलं नाही, तर आता अजून काय नगराध्यक्ष टायमाला काय द्यायचं त्यांच्या ताब्यात? की असं पण म्हणायला लागले की पंढरपुरात दहशतीचं प्रमाण आहे. दहशत त्यांच्या काय कमी दहशत आहेत? काय भरपूर आहे इथं पण दहशत. आमच्या इथं पण आमच्या वार्डात भरपूर दहशत आहे. हा, आता त्यांचाच उमेदवार ज्या टायमाला आम्ही अपेक्षा निवडून दिलो नानांना, त्या टायमाला त्यांच्या काय म्हणते त्याला नानाच्या उमेदवार हे आहेत कार्यकर्ते, त्यांच्या पाठीमागे माणसं लागले होते. हा, आम्ही नानाचे काम करून आम्हाला लाकडं खाल्लो आम्ही त्या टायमाला. म्हणजे तुम्ही नानासाठी पहिलं पळलो आम्ही अगोदर. बरं. हा, आम्ही लाकडं खाऊन गपचे बसलो आता. बरं. त्या टायमाला नानासाठी पळलो आम्ही. बरं. आणि त्या टायमाला लाकडं खाऊन बसलो आम्ही, आता गपचूप बसलोय. कायच करतच नाही. तर कोण आहे तुमच्या 3 नंबर वार्डातला उमेदवार? आता सध्याला
तेजस्वी रोहित पानकर. बर. हा काय कमळ त्यांचं काय वातावरण? चांगलं आहे, उत्तम होईल. बर हा यंदा त्यांची सीट लागलच. दोन्ही- श्यामलताई शिरसट बसेल म्हणा की. हो कमळ इथं दिसेल तुम्हाला. ती तर म्हणते गुलाला आम्हीच उधळणार हो आहे. आमच्याच गुलाल आहे, आता सध्याला आमच्याच गुलाल आहे. बर. हा 3 तारखेला कळेल. आज एक रॅली काढली, प्रशांत मालक होते, आमदार साहेब होते. तेच ना मग आता कळेल, आता ते 3 तारखेला कळेल. बर. हा तसेच अजून काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी एकदा बातचीत करूया. नमस्कार. नमस्कार. काय वातावरण, हवा? वातावरण ही कमळच येणार आहे. कमळच येणार आहे. 100% कमळ बरं, बसणार एवढं आहे. कसं काय खात्रीने सांगू शकताय? अहो विकास कामं तेवढे केलेलेच आहेत ना आम्ही, त्याच्यामुळे बरं. बोलतोय. पंढरपुरात जी मालकांनी जी विकास कामं केले दिसतंय तुम्हाला सगळ्याला. हो धुळीचं म्हणतात, पण अहो विकास कामं चालू आहेत अजून. बरं. धुळी समोरचा उमेदवार मग आम्ही ही घेऊन येतो म्हणतोय, डेबेटला बसतो म्हणतोय. काही सुद्धा नाही त्यांच्याकडे, काही सुद्धा नाही. बरं. ते नॉट रिचेबल राहतात. हा. तुम्ही पंढरपुरात कुठे दिसतात का तेही सांगा मला. बरं. आता आमदारकी आले की 8 दिवस यायचं, महिनाभर यायचं, मतं मागायचे, तेवढंच काम आहे त्यांचं. काय कधी फिरकलेत का इकडं? कधीच फिरकले नाही. त्यांचा मोबाईल सतत बंद असतोय. बर. हा अजून काय तुमच्या वार्डात काय विकास काम? आता आमच्या वार्डात विकास काम मोठ्या मालकांनी निधी दिलेला आहे. पहिला बर. जे इथले उमेदवार होते ती मालकांपाशीच होते आणि मालकांपासूनच निधी मिळालेला आहे. बर. आज त्यांना भगीरथ दादांनी उमेदवारी दिली. हा. मराठा समाजावर अन्याय केलाय. बर. दोन्ही सीटा ओबीसीला दिल्यात. आज ओपन मध्ये जागा असताना दोन्ही सीटा त्यांनी ओबीसीला दिलेल्या आहेत. म्हणजे कुठं तर असं वाटतंय का जातीपातीचं राजकारण वगैरे? 100% ना. आता बर. जी भारत नानाला जी मानणारा वर्ग होता मराठा समाजाचा, बर. त्यांना तिकीट डावलून दडपशाही आणि गुंडगिरीशाहीला दोन्ही तिकीट ओबीसीला दिले. बर. भगीरथ दादा स्वतः म्हणतात बर. बाबा असं त्यांना 2 तिकीट द्यायचे आपल्याला. मग मराठा समाजाला का अन्याय केला तुम्ही? मराठा समाजावर का अन्याय केला? बर. भगीरथ दादाला विचारले पाहिजे कार्यकर्त्यांनी प्रश्न. ही माझी विनंती आहे त्यांना. आता ती प्रणिता बालके म्हणतात की आमचं असं एक विजन असणार आहे की पंढरपूरचं स्वप्न साकार होईल. काही सुद्धा विजन नाही. प्रशांत मालका एवढं अभ्यासू नेता जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला सुद्धा मिळणार नाही. त्यांचं असं बी म्हणणं आहे की पंढरपूरमध्ये परिचारकांची दहशत आहे, दहशतीखाली लोक काय बोलू शकत नाहीत. दहशत त्यांनी आजपर्यंत त्यांच्यावर एक तर गुन्हा दाखल आहे का? मग कशावरून दहशत म्हणता तुम्ही? बर. परिचारक कुटुंबावर एक केस दाखवा मला तुम्ही, मग दहशत म्हणा ना. का त्यांनी कोणाला मारायला लावलेत, का कोणाला गुंडगिरी करायला लावलेत? नाहीच ना. सर्वसामान्य घरातला उमेदवार दिला आता. जी डमडमोला कृष्णा कवडे आणि तेजश्रीताई पानकर, बर. हे सर्वसामान्यातले दोघं बी. मग का म्हणताय तुम्ही दहशत? आज गुरुदोडियासारखा महिला उचलणारा कार्यकर्ता ह्याला तिकीट दिलं. शरद माने ही डमडम आपलं ती पण ट्रॅक्टर चालवत होते, त्यांना सुद्धा उमेदवारी मालकांनी दिली. प्रणिता बालके अशी म्हणते की समोरचा उमेदवार जो आहे तो श्यामलताई शिरसट आहेत. ते काय बोलतच नाही. त्यांच्या बाजूला विक्रम शिरसट हेच बोलतात, लक्ष्मण भाऊ बोलतात. कसं आहे माहित आहे का? श्यामलताई हे बोलत कसं नाहीत, बोलणार तुम्हाला मतारूपातनं त्यांनी मागवून तुम्हाला विकास दाखवणार त्यांनी. बर. अहो रात्र दिवस रात्र कधीही त्यांना फोन करा तुम्ही. 24 तास सेवा करण्यासाठी संधी आहे त्यांच्याकडे. कधीही तुम्ही फोन लावा. विक्रम भैया असू, लक्ष्मण भाऊ असू, अनिकेत भैया सिरसट असू, ही सतत लोकांची कामं करत राहतात. म्हणजे भालके इकडे फिरकलेच नाहीत. नाही फिरकले बालकी. बर. तुम्ही आणि- कोणालाही विचारू शकता. भगीरथ बालके म्हणतायत की काही जरी झालं तर गुलाल आम्हीच उधळणार आहे आणि आम्ही काय आहे ती भालके काय चीज आहे ती पण आम्ही 3 तारखेला दाखवून देऊ, असं आश्वासन करतायत. अहो गुलाल उधळायला त्याला काम करावं लागतंय. बर. विकास कामासाठी निधी आणावा लागतोय. बर. आज जी सरकार आहे केंद्रात भारतीय जनता पार्टीच आहे, बर. राज्यात भारतीय जनता पार्टीच आहे. बर. भारतीय जनता पार्टीने किती विकास केला आणि किती आता रस्ते तुम्हाला सगळे चारी बाजू रस्ते बघा. आणि एकंदरीत जर बघायला बघितलं तर त्यांनी कॅरोडरचा एक मुद्दा उपस्थित केलाय की कॅरोडरचा काय फटका बसू शकतोय का? कॅरोडरचा फटका काही बसत नाही. ही फडणवीस साहेबांनी त्यांना योग्य त्याचा सगळे बैठका घेऊन विश्वासात घेऊन ते होणार आहे. बर. काही सुद्धा अडचण नाही. फटका वगैरे काही बसणार नाही. बर. त्यांना त्याचा मोबदला मिळणार आहे. काय वाटतंय श्यामलताई शिरसट किती मताधिक्याने निवडून येतील वगैरे? तुम्हाला? श्यामलताई सिरसट 10 ते 15,000 मतांनी विजय होणार. 100% 3 तारखेला 10,000 ते गुलाल. 15,000 मतांनी येणार. हो एवढं 100% खात्रीशीर सांगू शकता? खात्रीशीर सांगू शकतो. अजून काय म्हणजे मालक तर म्हणतायत की आम्ही पुढच्या 50 वर्षाचं भवितव्य घेऊनच राजकारणात आलोय. बरोबर आहे ना. आज यंग पिढी बघा तुम्ही किती मालकांनी. यंग पिढी आमचे 32-36 उमेदवार आहेत. बर. त्या 36 मधले तुम्ही उमेदवार ते आता आमच्याकडे आहे सगळे. बर. उमेदवारचं सगळं आहे आमच्याकडे लिस्ट आहे. किती कोण कोण उमेदवार आहे त्यातले यंग पिढी किती आहे तुम्ही बघा.
बर. आज विनायक संगीतराव असल, राहुल दादा असल, परत म्हणलंस तर ते बाबा आपले, परत लाला पानकरचे घरचे, कृष्णा कवडे, बर. असे भरपूर उमेदवार आहेत. असं वाटतंय का तुम्हाला की पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधानदादा आवताडे त्यांनी कुठं कार्यकर्त्यावरती अन्याय केलाय असं त्यांच्या कार्यकर्त्याकडून ऐकायला मिळतंय? अन्याय वगैरे काही नाही, त्यांचे सर्व कार्यकर्ते मालकांसोबत आहे. बर. समाधान दादा जी सांगल तीच त्यांचे कार्यकर्ते करणार आहे. म्हणजे समाधान दादा भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे आहेत, 100% उभे आहेत, म्हणजे श्यामलताई शिरसट यांच्या मागं उभे आहेत. प्रशांत मालक, समाधान दादा ही दोघं बी खंबीरपणे साथ आहे त्यांची. तसंच अजून काय